संघटित व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा. आज रिपब्लिकन नावाच्या 59 पक्ष रजिस्टर्ड या देशामध्ये आहे. देशामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आहे. 59 गट रिपब्लिकन नावाचे आहेत. आता आम्हाला रिपब्लिकन कमी पडायला लागलेत म्हणून बहुजन आता आम्ही सुरू केले. बहुजनाचे पण आता वेगवेगळे नावाचे पक्ष निघायला लागले. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा. तुमच्या संघटनेचे हे 100 तुकडे करून ठेवले. शिक्षणाचा असा बोजवारा केला, संघटनेचा असं या ठिकाणी केलं. आणि तुम्ही संघटित नाही, शिक्षित नाही, तुमच्या संघर्षाला कसलाही अर्थ नाही. बघितले तर आम्ही संघर्ष, तुमचे जवखेड्याचा संघर्ष बघितला, खैरलांजीचा संघर्ष बघितला. न्याय कुठे मिळाला? आज एका गटाचा मोर्चा, उद्या दुसऱ्या गटाचा मोर्चा, परवा तिसऱ्या गटाचा मोर्चा. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा. आम्ही आज 1000 लोकांचा मोर्चा घेऊन जातोय, उद्या 5000चा मोर्चा घेऊन जातोय. नाही, तू त्या नेत्याचा काढला, मी येणार नाही, मी या नेत्याचं कार्यकर्ता आहे. तू त्याचा काढलास, मी माझा काढणार, मी तुझ्या येणार नाही. अशा पद्धतीने तुमच्या संघटनेचं हे चित्र करून ठेवलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्या सगळ्याला फोडण्याचं काम बाबासाहेबांनी ज्या दिवसापासून सांगितलं त्या दिवसापासून तोडण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेन, ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, नॉन पॉलिटिकल आहे. इथे माझ्या समोर इतर वेगवेगळ्या पक्षाची लोक जरी बसले असतील, संघटनेचे, धार्मिक संघटनेचे पण बसलेले आहेत. मी सगळ्यांना अपील करेन, तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये असा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाचं काम करा, कोणत्याही नेत्याचं काम करा, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु बौद्ध म्हणून एका प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण बौद्ध विहारांमध्ये जातो, आपापले शूज, आपापले चप्पल बाहेर ठेवतो आणि मग विहारामध्ये आपण एंट्री करतो, त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेन, या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये कोणत्याही पक्षाचा माणूस असू द्या, बौद्ध म्हणून त्यांनी याच्यामध्ये एंट्री करा आणि येत असताना आपला पक्ष बाहेर ठेवा. कोणत्याही पक्षाचं काम, कोणालाही समर्थन देण्याचं काम किंवा कोणालाही विरोध करायचं काम आम्ही करणार नाही. आम्ही सगळ्यांना आदर देतो, सगळ्या नेत्यांना आदर देतो, आम्ही कुणाचाही अनादर करणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना बौद्ध म्हणून एकत्रित झालं पाहिजे. बाबासाहेबांचे कोटेशन आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला लढा आहे. ब्राह्मणिझमचा लढा कोण देतो या देशामध्ये? RSS, विश्व हिंदू परिषद. RSSचा काम करायची एक पद्धत मी बघितली. त्यांच्या 4 वर्षाचा मुलगा जरी असेल तरी तो खाकी चड्डी, पांढरं शर्ट, काळी टोपी घालून त्यांच्या कॅडर कॅम्पला, त्यांच्या आई वडील कुटुंबासह सायकलवरून, बाईकवरून सगळे कॅडर कॅम्पला जातात. RSSची जी लोक आहेत ती सगळ्याच पक्षामध्ये असतात. शिवसेनेमध्ये आहेत, मनसेमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, NCP मध्ये आहेत, BJP मध्ये आहेतच. आता तुमच्या रिपब्लिकन मध्ये पण सुरू झाले. रिपब्लिकन मध्ये आता ब्राह्मण आघाड्या सुरू झाल्या. म्हणजे तुमच्या रिपब्लिकन नावाच्या संघटनेमध्ये RSSची लोक आहेत. हे अशा सगळ्या आमच्या बहुजनवादी पक्षामध्ये RSSची लोक आहेत. जर ही लोक त्यांच्या सगळ्या पक्षामध्ये विखुरलेली असतील, सगळ्या पक्षामध्ये काम करत असतील तर तुम्हाला कोणी रोखते? पण ही लोक धार्मिक दृष्ट्या त्यांच्या विश्व हिंदू परिषद आणि RSS मध्ये एकत्रित असतात. तुम्ही कोणत्या पक्षामध्ये काम करा, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण धार्मिकरित्या तुम्हाला सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. ब्राह्मणिझमचा लढा जर RSS देत असेल तर बुद्धिझमचा लढा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया देत आहे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया देणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतो की सगळ्यांनी बौद्ध म्हणून या ठिकाणी एकत्रित या. आज तुमचा आकडा 0.1% आहे आणि मला माहिती आहे हा आकडा खोटा आहे. हा आकडा खोटा आहे हे आम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. जनगणना दर 10 वर्षाने होते, डिक्लेअर 10 वर्षाने होते, अंमलबजावणी 12 वर्षाने होते. हे 12 वर्षाने हे लोक आमच्या दारात येतात, एक फॉर्म घेऊन येतात, नाव विचारतात, नाव पेनाने लिहितात, वय विचारतात, डेट ऑफ बर्थ विचारतात, पेनाने लिहितात, जात धर्म रिलिजन विचारतात, ते पेन्सिलने लिहितात. ते
पेन्सिलने लिहितात, सगळी माहिती तुमची पेनाने भरतात, तुमचा धर्म तुमची जात पेन्सिलने भरतात, ऑफिसला जातात, खोडरबर घेतात, ते तुम्ही जर बौद्ध सांगितलं असेल ते खोडतात आणि तिथे हिंदू करतात, तिथे जाऊन हिंदू करतात आणि म्हणून तुमचा आकडा या देशामध्ये 0.1% येतो. हे अशा पद्धतीने तुम्हाला हिंदुइझम मध्ये हिंदूकरण करून तुमचं नोंद ही हिंदू म्हणून करण्यात येते. आणि म्हणून आम्ही आता आमची जनगणना करणार आहोत, आम्ही आमची जनगणना करणार आहोत. मी तुम्हा सगळ्यांना अपील करीन की तुम्ही जेवढी पण लोक या ठिकाणी राहता सगळ्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा सदस्यत्वाचा फॉर्म भरा. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 अटी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत की जो कोणी व्यक्ती बौद्ध धम्माचा म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने ठरवलेल्या पद्धतीने बौद्ध धम्माची दीक्षा घेतो तो केवळ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा सदस्य होऊ शकतो. आणि दुसरी अट, जो वार्षिक सभासद शुल्क भरतो, बाबासाहेबांनी 1 रुपया त्या काळात ठेवला होता, आता आम्ही तो वाढून 10 रुपये 50 रुपये अशा ठिकाणी हे करत आहोत. म्हणून या 2 अटी आहेत. एकतर आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा, आज किती लोकांनी इथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे ऑफिशियली लीगली? आम्ही तर सगळेच बौद्ध आहोत, रोजच त्रिशरण पंचशील भरतो, पण आमच्याकडे पुरावा काय? आमच्याकडे पुरावा काय आहे? आणि तो पुरावा आता तुमच्याकडे असला पाहिजे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण घेतल्याचे सर्टिफिकेट आमच्या फाईलला असतील आणि हे सर्टिफिकेट आम्ही घेऊन तहसीलदाराला ज्यावेळेस आम्ही जाऊ की आम्ही बौद्ध आहोत, हा आमचा दाखला आहे, त्यावेळेस तो तुमची गणना हिंदू महार म्हणून करणार नाही, तुमची गणना बौद्ध म्हणून करेल. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अपील करेन की बौद्ध धम्माची दीक्षा ऑफिशियली घ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या माध्यमातून घ्या आणि तो दस्तावेज तुमच्याकडे असू द्या. आणि सगळ्यांनी जो रजिस्टर्ड गव्हर्नमेंट मेंटेन करते त्या पद्धतीचं एक रजिस्टर्ड बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मेंटेन करते. तुम्ही लोक कुठे आहात, किती आहात, किती तुमचं क्वालिफिकेशन आहे, किती तुमची आर्थिक परिस्थिती आहे, ही सगळी नोंद आपल्या रजिस्टर मध्ये करून घ्या. ही सगळी नोंद करून घ्या. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा मेंबरशिपचा फॉर्म भरून घ्या. मेंबरशिपचा फॉर्म भरल्यानंतर बौद्ध धम्माची दीक्षाचा सर्टिफिकेट तुमच्याकडे घ्या आणि ऑफिशियली तुम्ही बौद्ध म्हणून स्वतःची नोंद करून घ्या. बाबासाहेबांनी पुढे अजून सांगितलं, 6वा मुद्दा बाबासाहेबांनी घेतला की भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे कार्यकर्ता तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी सेमिनरीजची निर्मिती करायची. आता सेमिनरीजचा इंग्लिशचं रूपांतर मराठीत केलं तर मराठीमध्ये अर्थ निघतो मदरसे. मदरसे मुसलमानांचा टर्म आहे. मदरसे एक मुस्लिम मध्ये एक खूप मोठी संस्था चालते, त्याच्यामध्ये केवळ मुस्लिमांना प्रवेश दिला जातो आणि त्यांना त्यांच्या धर्मग्रंथावर अभ्यास केला जातो. इस्लामचा संपूर्ण अभ्यास केला जातो. लहान लहान मुलं मोठे होईपर्यंत इस्लामचा संपूर्ण अभ्यास करतात. अभ्यास केल्यानंतर मोठ्या झाल्यानंतर ते त्यांच्या समाजामध्ये जातात आणि इतरांना इस्लामची दीक्षा घेण्यासाठी इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. तुमच्याकडे अशी यंत्रणा आहे का? आपल्याकडे अशी यंत्रणा आहे की आपल्याकडे अशी काही केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धिझमचा अभ्यास चालतो? आमची लहान लहान पोरं 4 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंत बुद्धिझमची ट्रेनिंग घेतात आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर मग ती त्यांच्या समाजामध्ये जातात, इतर लोकांमध्ये जातात आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. अशी यंत्रणा आपल्याकडे आहे का? आज मी रस्त्याने येताना अनेक जैन लोक मी बघितले, रस्त्यावरनं पांढरी सगळी कपडे घातलेले, तोंडावर पांढरा मास्क असलेले लोक रस्त्यावरून एवढ्या उन्हात पण पायामध्ये चप्पल न घालता, काही लोक विकलांग आहेत तर व्हीलचेअरवर त्यांना धक्का देण्यासाठी आपली लोक मागून धक्का देत पण त्याही अवस्थेत ती लोक धर्माचा प्रचार करताना दिसतात. आपल्याकडे कुठे आहेत अशी प्रचारक? आज जो बौद्ध धम्म या देशामध्ये गेला नाही तो याच्यामुळे की आपल्याकडे प्रचारक नाही. आणि जी प्रचारक आहेत ज्यांच्यावर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे, ती ज्याप्रमाणे हिंदू पद्धतीमध्ये मठाधीश असतात की जे मठ सोडून कुठेही जात नाहीत, तसं आमच्यामध्येही लागू झालंय. आता ते विहाराधीश झालेले आहे, विहार सोडून कुठेच जात नाही. ज्यांच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार देशामध्ये केला पाहिजे, ते विहाराच्या बाहेरही जात नाही.
मग कसं होणार आहे भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार? आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं अशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स उभ्या करायच्या ज्याच्यामधनं बुद्धिझमचा अभ्यास शिकवला जाईल आणि त्याच्यामधनं कार्यकर्ते तयार केले जातील जे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला बाहेर जातील. ही यंत्रणा आपल्याला तयार करावी लागेल. ही यंत्रणा आपल्याला तयार करावी लागेल. आणि हे सगळं तयार केल्यानंतर 8वा मुद्दा बाबासाहेब घेतात, टू क्रिएट न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट. तुमचा 3रा मुद्दा, वैज्ञानिक आणि शैक्षणिक, वैज्ञानिक आणि धार्मिक शिक्षणांचं अध्ययन करणारे शाळा महाविद्यालय स्थापन झाले, तुमचे मदरसे स्थापन झाले. या सगळ्यांमधनं जो प्रोडक्ट बाहेर पडेल आणि ज्याला खरंच कळेल की मला आता बौद्ध धम्माचाच प्रचार आणि प्रसाराचं काम करायचं आहे, हा असेल तुमचा न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट. नवीन बौद्ध भिक्खूंची शृंखला तयार करणं. आज आमच्याकडे बौद्ध भिक्खू आहेत, आमच्याकडे भिक्खू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसंग सांगतो. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला दीक्षा घेत होते त्यावेळेस चंद्रमणींना त्यांनी सांगितलं, चंद्रमणींना विचारलं की बौद्ध दीक्षा घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं? आता बाबासाहेबांना सगळं माहित आहे की दीक्षा देणार म्हणजे काय देणार, त्रिशरण काय असतं, पंचशील काय असतं, हे सगळं माहित आहे. तरी परीक्षा बाबासाहेब आंबेडकर घेत आहेत चंद्रमणींची की तुम्ही मला दीक्षा देणार म्हणजे नक्की काय करणार आहात? चंद्रमणींनी सांगितलं तुम्हाला त्रिशरण देऊ म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संगम शरणम गच्छामी, असं त्रिशरण होईल. आणि मग पंचशील. बाबासाहेब म्हणाले मी बुद्धम शरणम गच्छामी बोलायला तयार आहे, मी धम्मम शरणम गच्छामी पण बोलायला तयार आहे, पण मी संगम शरणम गच्छामी बोलणार नाही. चंद्रमणींसमोर प्रश्न पडला. बाबासाहेब आंबेडकरांनी जर संगम शरणम गच्छामी म्हणाले नाहीत तर त्रिशरण पूर्ण होणार नाही, आणि त्रिशरण जर पूर्ण झालं नाही तर बौद्ध धम्माची दीक्षा पूर्ण होणार नाही. मग चंद्रमणींना बाबासाहेबांनी प्रश्न केला, बघा तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं, पण मी संगम शरणम गच्छामी बोलणार नाही. मग चंद्रमणींनी मार्ग शोधला आणि बाबासाहेबांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही आत्ताच्या काळातल्या संघाला शरण जायला तयार नाही आहात ना, तुम्ही या काळातल्या संघाला शरण जायला तयार नाही आहात ना, परंतु काय बुद्धाच्या काळातल्या संघाला शरण जायला तयार आहात का? त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले हो, मी बुद्धाच्या काळातल्या संघाला शरण जायला तयार आहे, पण मी आजच्या काळातल्या संघाला शरण जायला तयार नाही. आणि हाच मुद्दा बाबासाहेबांनी आपल्या या घटनेमध्ये उतरवला. आणि बाबासाहेबांनी हे सगळं पूर्ण केल्यानंतर 8वा मुद्दा घेतला, टू क्रिएट न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट. असा बौद्ध भिक्खू जो तुमच्या बुद्धिझमचा अभ्यास लहानपणापासून करेल, बुद्धिझमचा अभ्यास करेल, सगळ्या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करेल आणि मग बाहेर पडून तो या देशाचा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारा भिक्खू म्हणून समोर येईल. असा भिक्खू बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता. आणि 9वा मुद्दा घेतला, टू एस्टॅब्लिश प्रिंटिंग प्रेसेस. आता साहित्य तर आम्हाला निर्माण करायचं आहे. आता हे खरंच साहित्य, खरं बुद्धिझम सांगणारे, खरंच आंबेडकरांचे, बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस आम्हाला कोण छापून देईल का? कोणच देणार नाही. प्रिंटिंग प्रेसेस सगळे त्यांचेच आहे, सगळ्या सवर्णांचे प्रिंटिंग प्रेसेस. खरं बुद्धिझम ज्याच्यामध्ये खरं तुमचे तर्काचा अभ्यास दिलेला आहे, कोणीच आम्हाला छापून देणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आमची व्यवस्था आम्ही स्वतः करू, आमच्या प्रिंटिंग प्रेसेस आम्ही स्वतः छापू, आम्ही स्वतः निर्माण करू आणि आमचं साहित्य आम्ही स्वतः छापू. आम्हाला तुमच्या दारात यायची गरज नाही आणि आमची प्रिंटिंग प्रेस आम्ही स्वतः छापू, असं बाबासाहेब स्वतः निर्माण करू, असं बाबासाहेब आंबेडकरांनी 9व्या मुद्द्यात घेतलं. आणि 10वा मुद्दा घेतला. हे सगळं केल्यानंतर 10वा मुद्दा घेतला की या समाजाला टू अंडरटेक कॉन्फरन्सेस ऑफ बुद्धिस्ट ऑफ इंडिया फॉर कॉमन ऍक्शन अँड टू एस्टॅब्लिश फेलोशिप. या देशातील बौद्ध लोकांच्या सभा आणि संमेलनं भरवायचे आणि या बौद्धांना सामान्य कृती करण्यासाठी, एकीकृत कृती करण्यासाठी यांना तयार करायचं. आज आमच्यामध्ये कॉमन ऍक्शन नाही. मगाशी मी सांगितलं की मोर्चे निघतात, आज एका गटाचा मोर्चा, उद्या दुसऱ्या गटाचा मोर्चा. कॉमन ऍक्शन कुठं आहे? आरपीआय आठवले गटाने मोर्चा काढला तर प्रकाश आंबेडकर गटाचे म्हणतात आम्ही नाही जाणार. प्रकाश आंबेडकरांच्या गटाने मोर्चा काढला तर बीएसपी वाले म्हणतात आम्ही नाही जाणार, आमचा मोर्चा नाही. कॉमन ऍक्शन नाही. आमच्या इलेक्शन्स लागले, इलेक्शन्स लागल्यानंतर आमची लोक बाहेर पडतात, इलेक्शन्सला बाहेर पडतात.
इलेक्शनला बाहेर पडतात, घरामध्ये जर 4 लोक आहेत, 4 लोक बाहेर पडतात, 4 वोट देऊन येतात आणि वोट देऊन आल्यानंतर 4 लोक 4 वेगवेगळ्या पार्ट्यांना वोट देऊन येतात. आमच्या घरामध्ये कॉमन ऍक्शन नाही. बाप एका पक्षाचा कार्यकर्ता असेल तर मुलगा दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, बायको दुसऱ्या पक्षाची कार्यकर्ता, मुलगी तिसऱ्याच पक्षाची कार्यकर्ता. घरामध्ये कॉमन ऍक्शन नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं या सगळ्यांच्या सभा संमेलनं घ्यायची आणि यांना सगळ्यांना कॉमन ऍक्शन घेण्यासाठी तयार करायचं. तुमच्या कॉमन ऍक्शन नसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा 2 वेळा पराभव झाला. बाबासाहेब आंबेडकर 1952ला मुंबईच्या भायखळ्याहून बाबासाहेब आंबेडकर लोकसभेसाठी उभे राहिले. 1952ला लोकसभेसाठी बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. आणि जी लोक आज दावा करतात की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही या देशामध्ये पुढे आणलं, आम्ही त्यांना संविधान सभेमध्ये पाठवलं, अशी जी लोक दावा करतात, त्याच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार उभा केला. एका बॅरिस्टर व्यक्तीच्या विरोधात, ज्यांनी संविधान या देशाला निर्माण करून दिलाय, अशा व्यक्तीच्या विरोधात 4थी नापास काजोळकर उभा करतात. 4थी नापास असलेल्या व्यक्तीला उभा करतात. आणि केवळ उभाच करत नाही तर त्याला निवडूनही आणतात. आणि हा काजोळकर कोण आहे? हा काजोळकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुजन हितकाळणी सभेचा साधारण कार्यकर्ता. याला बाबासाहेब आंबेडकरांपासून फोडतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभं करतात. उभं केल्यानंतर याला निवडून आणतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुजन हितकाळणी सभेचा हा कार्यकर्ता असल्या कारणानं निवडून आल्यानंतर बाबासाहेबांचे पाय धरायला हा जातो, माफी मागायला जातो आणि बाबासाहेबांची माफी मागताना सांगतो की बाबासाहेब, मला तुमच्या विरोधात इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं. मला नेहरूने 25,000 रुपये दिले म्हणून मी उभा राहिलो आणि त्यांनीच मला निवडून आणलं. याच्यात माझं काही देणं घेणं नाही. मला माफ करा आणि माझ्या सभेला चला, माझ्या सत्काराच्या सभेला चला. बाबासाहेब उच्च विचाराचे म्हणून त्याच्या सभेला जातात आणि भाषणाला उभे राहतात आणि भाषण करताना म्हणतात, काजोळकर, बाबासाहेबांची निशाणी होती हत्ती आणि हत्तीचा पराभव झाला होता. हत्ती सांकेतिक अर्थामध्ये बसलेला होता. बाबासाहेब आपल्या भाषणातून म्हणतात की काजोळकर, हत्ती बसलेला जरी असला ना तरी तो गाढवापेक्षा नेहमी उंचच असतो. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांना मग 1952ला पोट निवडणूक लागते. भंडाऱ्याला बाबासाहेब आंबेडकर जातात आणि त्या भंडाऱ्याच्या इलेक्शन्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांसमोर पुन्हा काँग्रेस 7वी पास असलेल्या बोरकरना उभं करतात आणि निवडून आणतात. सगळा समाज बाबासाहेब आंबेडकरांकडे येतो आणि बाबासाहेबांना म्हणतो की बाबासाहेब, आम्ही नालायक आहोत की आम्ही तुम्हाला साधं निवडून देखील देऊ शकलो नाही. हे का होतं? कारण आमच्यामध्ये कॉमन ऍक्शन नाही. सामान्य कृती करण्यासाठी एकीकृत कृती आम्ही करू शकत नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमीला लाखो लोक असतात. 14 एप्रिलला तुमच्या इकडे हजारोच्या संख्येमध्ये लोक दिसले असतील ना तुम्हाला. 14 एप्रिलला लाखो लोक रस्त्यावर डीजे वाजवण्यामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यामध्ये लाखो लोक. 6 डिसेंबरला चैत्यभूमीला लाखो लोक. 22 ऑक्टोबरला, 14 ऑक्टोबरला विजयादशमीकडे दाखल होता. फक्त या मोजक्याच दिवसाला तुम्ही एक बाकीच्या दिनाला 14 एप्रिल नंतर 15 एप्रिलची तुमची संख्या बघा. जसं कसला कार्यक्रम असला की विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी तुमची चित्र बघा, 6 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी तुमचं चित्र बघा. मी तुम्हा सगळ्यांना अपील करीन, जी संख्या तुमची 14 एप्रिलला असते, जी संख्या तुमची 6 डिसेंबरला असते, जी संख्या तुमची विजयादशमीला असते, तेवढीच संख्या तुमच्या लहान मुलाच्या जर कुणी कानाखाली वाजवली ना, तर तेवढीच संख्या तुम्ही जर त्या दिवशी उपस्थित राहाल तर तुमच्या मुलावर, तुमच्या कोणत्याही याच्यावर अन्याय अत्याचाराचं कुणीही धाडस करणार नाही. एकीकृत कृती आपल्याला केली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की कॉमन ऍक्शन घेण्यासाठी यांना तयार करा. आणि कॉमन ऍक्शन घेण्यासाठी ही पहिली 9 मुद्दे आधी पूर्ण करावी लागतील. तुम्ही म्हणाल मी फक्त सभा आणि संमेलन घेतो आणि सगळ्यांना कॉमन ऍक्शन घ्यायला लावतो. कसं होणार आहे? शक्य नाही. आम्ही फक्त, आमची तरुण, आमची इतर लोक फक्त पॉलिटिकल
मुवमेंट हातात घेता, फक्त पॉलिटिकल. कसं शक्य आहे? फक्त राजकीयच काम करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जोपर्यंत धार्मिक क्रांती होत नाही तोपर्यंत सामाजिक आणि राजकीय क्रांती होणे शक्य नाही. आम्ही फक्त राजकीयच, आमचा एक हा गटात त्या गटात बीएसपी मध्ये आरपीआय मध्ये आम्हाला आमची तरुण सगळी याच ठिकाणी. धार्मिक म्हटलं आम्ही रिटायर्ड झाल्यावर करू ना धार्मिक काम. आम्ही सगळे 100व्या पायरीवर कॉन्सन्ट्रेट करतोय. पहिली पायरी आम्हाला चढायचीच नाही, दुसरी पायरी आम्हाला चढायचीच नाही, पाय दुखतील. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पायरीवर जोपर्यंत तुम्ही चालून जात नाही तोपर्यंत 100व्या पायरीवर पोहोचणार नाही. हे बेसिक काम आहे. जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही, आज तुमच्या मंदिरांच्या माध्यमातून काय चालतं? इलेक्शनच्या काळामध्ये मंदिरांचा कालावधी वाढलेला मी बघितलेला आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत कीर्तन सुरू असतात. प्रचाराच्या वेळी आम्ही ज्यावेळेस रात्री गाड्या घेऊन बाहेर परतीचा प्रवास करत असतो त्यावेळेस आम्हाला भजन ऐकू येत असतात. पण रात्री 3 वाजता भजन, रात्री 4 वाजता भजन, असं कोणतं भजन सुरू आहे? असं कोणतं कीर्तन सुरू आहे? हे भजन आणि कीर्तन सुरू नसतं. हे तुमच्या पॉलिटिक्स मध्ये कुणाला तुमची मतं द्यायची हा समाज त्याचा निर्णय घेत असतो, एकत्र येऊन त्याचा निर्णय करत असतो. तुमच्याकडे कुठे अशी यंत्रणा? आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना ही आज आरएसएस किंवा बीजेपी म्हणत असेल की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेलो. ही लोक विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेले नाही, ही लोक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आलेलं सरकार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ही लोक निवडून आले, धार्मिक मुद्द्यावर निवडून आले. जोपर्यंत धार्मिक क्रांती होत नाही तोपर्यंत राजकीय क्रांती शक्य नाही. म्हणून मी इथे जे राजकीय लोक बसलेले आहेत त्यांनाही अपील करेन, तुम्ही राजकीय दृष्टिकोनातनं काम करा. आमचं तुम्हाला समर्थन असेल, आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. पण तुम्ही केवळ राजकीय कामं करू नका. धार्मिक कामामध्ये जे नॉन पॉलिटिकल काम आहे, जे सोशल मुवमेंट आहे त्याच्यामध्येही तुम्ही लक्ष द्या. 100% पॉलिटिकल होऊन चालणार नाही. आणि म्हणून मी या सगळं कन्क्लुजन घेऊन निघालो की जोपर्यंत धार्मिक क्रांती होणार नाही तुमची राजकीय क्रांती शक्य नाही. आज जरी आम्ही अल्पसंख्य असलो या देशामध्ये, बाबासाहेबांनी एक खूप मोठी पॉवर आपल्याला दिलेली आहे. ती पॉवर म्हणजे बॅलन्सिंग वोटची. आम्ही मान्य करतो आम्ही या देशामध्ये कमी संख्येमध्ये आहोत, पण एक पॉवर आपल्याकडे आहे. ती पॉवर काय? जर या देशामध्ये 51 संख्येने जर सरकार स्थापन होत असेल, 50 काँग्रेसचे असतील, 50 बीजेपीचे असेल, एक आमच्याकडे असेल. हा एक आमच्याकडे आहे, हा एक आमच्याकडे. आणि मग आम्ही ठरवू की आम्ही काँग्रेसला जायचं की बीजेपीला जायचं. आणि त्या एकाच्या आधारावर आम्ही सांगू आम्हाला सीएम बनवतोस तर आम्ही तुझ्याकडे येतो. हा पॉवर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, पण आपण ही पॉवर ओळखत नाही. आपण न ओळखण्यापेक्षा हा एक जो आहे हा एक फोडण्याचं काम या देशामध्ये झालं. कारण त्यांनाही माहिती आहे हा एक कुठेही गेला तर पॉवर त्याला मिळेल. म्हणून याची आता 100 तुकडे केलेत. आणि मॅथ्स मध्ये एकाला किंमत असते, 0.1 ला किंमत नसते. जर एखाद्या गणिताचं उत्तर 69.01 आलं तर आम्ही त्याला 69च लिहितो, 70 लिहित नाही. आणि 69.80 आलं तर आम्ही त्याला 70 लिहितो, 69 लिहित नाही. आणि म्हणून तुमचा एक इतक्या गटांमध्ये फोडला की तो आता 0.01 0.001 असा झालेला आहे आणि त्याला किंमत नाही. आणि म्हणून तुमच्या मतांना आज किंमत नाही. बाबासाहेबांनी मिळवून दिलेला हा मतांचा अधिकार आज आमचा जो मतांचा अधिकार आहे तो शून्य झालेला आहे. किंमतच नाही आज तुमच्या मतांना. काय किंमत देतात? 5 वर्षातून एकदा 500 रुपये दिवसाचा काढला तर 35 पैसे, पण ना भिकारी पण घेत नाही. आज 50 पैसे द्यायला गेलं ना बोलतात साहेब ये चलता नाही आहे. 50 पैसे आज भिकारी घेत नाही, तुम्ही एका दिवसाला 35 पैसे घेता. आज तुमच्या मतांची किंमत ही करून ठेवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस या देशामध्ये मतांचा अधिकार मिळत होता त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा संघर्ष करून हा मतांचा अधिकार आपल्या पदरात पाडून घेतला. या देशामध्ये ज्यावेळेस साऊथ ब्युरो कमिशन आलं त्यावेळेस गांधी आणि नेहरूने या साऊथ ब्युरो कमिशनला सांगितलं की या देशामध्ये मतांचा अधिकार केवळ 3च वर्गांना मिळाला पाहिजे. पहिला वर्ग जो सुशिक्षित आहे आणि कमीत कमी 8वी पास झाल्याचं
तो प्रमाणपत्र सर्टिफिकेट दाखवू शकतो अशाच लोकांना मतांचा अधिकार द्या. दुसरा वर्ग जो या देशामध्ये टॅक्स भरतो, जमिनीवर कर भरतो, इन्कमवर कर भरतो, त्यांनाच फक्त मतांचा अधिकार द्या. आणि तिसरा वर्ग जे या देशामध्ये राजे महाराजे संस्थानिक आहेत त्यांनाच फक्त मतांचा अधिकार द्या. बाकी कोणालाही मतांचा अधिकार देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की गांधी आणि नेहरूने अशा प्रकारची साक्ष साऊथ ब्युरो कमिटीला दिलेली आहे, कमिशनला दिली आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या साऊथ ब्युरो कमिटीला गाठतात आणि म्हणतात की अशा प्रकारे जर तुम्ही या देशामध्ये मतांचा अधिकार दिलात तर आम्हा लोकांना मतांचा अधिकार मिळणारच नाही. साऊथ ब्युरो कमिटीला काय कळलं नाही. साऊथ ब्युरो कमिटीने बाबासाहेबांना विचारलं की तुम्हाला काय म्हणायचं. गांधी नेहरू तो म्हणत होते सगळ्यांना मतांचा अधिकार मिळेल, ह्या 3 निकषावर जर मतांचा अधिकार दिला तर, आणि तुम्ही म्हणता आम्हाला मिळणार नाही. कसा मिळणार नाही ते आम्हाला सांगा. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की या देशामध्ये मनुस्मृती अनुसार आम्हा लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. आम्हाला जर शिक्षण घेण्याचा अधिकारच नसेल तर आम्ही 8वी पास झाल्याचं सर्टिफिकेट कुठून आणून दाखवणार. मनुस्मृती अनुसार आम्हाला पैसे कमवण्याचा अधिकार नाही. मनुस्मृती अनुसार आम्हाला जमीन विकत घेण्याचा अधिकार नाही. आम्हाला जर पैसे कमवण्याचा अधिकारच नसेल, जमीन विकत घेण्याचा अधिकार नसेल तर त्या पैशावर आणि त्या जमिनीवर टॅक्स भरल्याची पावती आम्ही कुठून आणून दाखवणार. आम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स, हे सगळे दस्तावेज तुम्हाला नाही दाखवू शकत. त्यावेळी साऊथ ब्युरो कमिटीने बाबासाहेबांना विचारलं, मग तुमच्या लोकांना मतांचा अधिकार द्यायचा असेल तर तो आम्ही कसा द्यायचा. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं, एक तर आम्ही तुम्हाला 8वी पास झाल्याचा कसलाही पुरावा देऊ शकत नाही. दुसरा, आम्ही इन्कम सर्टिफिकेट किंवा प्रॉपर्टी टॅक्सची पावती आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र आम्ही तुम्हाला नक्की सिद्ध करून दाखवू शकतो, ती म्हणजे आम्ही या देशामध्ये जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर आमचं वय वाढतं. आणि म्हणून तुम्हाला जर या देशामध्ये मतांचा अधिकार लागू करायचा असेल तर तो वयाच्या आधारावर तुम्ही केला पाहिजे. आणि त्या दिवसापासून 21 वर्षाच्या प्रत्येक पुरुषाला आणि प्रत्येक स्त्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मतांचा अधिकार मिळाला. हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मतांचा अधिकार मिळाला. पण तोच अधिकार आज आपला शून्य करून ठेवलाय. कसा केलाय. पुरुषांचे अधिकार, पुरुषांच्या मतांचा अधिकार दारूवर विकून घेतला जातो. दारू वाटप करून पुरुषांचे मत. मी ज्यावेळेस इलेक्शन मध्ये उभा होतो त्यावेळेस मला त्या ठिकाणच्या स्त्रियांनी सांगितलं की साहेब, आमच्या इकडे इतकी दारू वाटप केली आहे, इतकी दारू वाटप केलेली आहे की त्यांना आज रात्रीपासून दारू पाजून उद्याचा दिवसच उजाडणार नाही, डायरेक्ट ते परवाच उठतील अशा पद्धतीने सगळं काम करून ठेवलेलं आहे. वोटिंगच्या दिवशी तुमची पुरुष दारू पिऊन गावागावा खेड्यामध्ये पडून राहतात. वोटिंगचा दिवस येऊन निघून जातो. आमच्या लोकांना कळतही नाही कधी वोटिंगचा दिवस आला आणि निघून गेला. अशा पद्धतीने खेड्याखेड्यामध्ये दारू पाजून आमच्या मतांचे अधिकार शून्य करून ठेवलेले आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या देशामध्ये शिक्षणासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी जायचे त्या देशामध्ये 0 डिग्रीहून कमी तापमान असायचं. त्या देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करायचे की बाबासाहेब, इतक्या कमी तापमानामध्ये जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर डॉक्टर ब्रँडी म्हणजे दारू ही औषध म्हणून तरी तुम्ही घ्या. जर तुम्ही हे औषध म्हणून घेतलं नाही तर तुम्ही जास्त काळ जिवंत राहू शकणार नाही इतक्या कमी तापमानामध्ये. जीवन मरणाचा प्रसंग असून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या एका थेंबेला कधी स्पर्श केला नाही. आणि तोच हक्क आणि अधिकार आज आमचे पुरुष मंडळी दारूवर विकून येतात. केवळ पुरुषांचंच नाही, महिलांची मतं घेण्याचा वेगळी पद्धत आहे या व्यवस्थेकडे. काय पद्धत आहे. साडी वाटप आहे की नाही. साडी वाटप गावागावामध्ये काउंटर लावून लावून साड्या वाटप सुरू आहे. साडी घेऊन जा. आज तर टीव्हीवरही दाखवतात, अभिमानाने दाखवतात. केरळामध्ये लॅपटॉपचा वाटप, काही लोकांना सायकलचा वाटप. कशासाठी तर मतांसाठी. सायकलवर लॅपटॉपवर आमच्या महिला साड्यांवर आता मतं विकायला लागली. रमाईंचा प्रसंग सांगतो. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस PhD होऊन या देशामध्ये दाखल झाले, बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार घ्यायचा ठरवला. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार घ्यायचा ठरवला आणि ही माहिती रमाईंना कळली की बाबासाहेब आलेत आणि त्यांचा परस्पर तिकडे सत्कार होणार आहे आणि तो सत्कार मला माझ्या डोळ्याने बघायचा आहे. ही इच्छा माता रमाईंनी व्यक्त केली.
माता रमाईंनी एक साधी इच्छा व्यक्त केली की माझ्या पतीचा होणारा सत्कार मला माझ्या डोळ्याने बघायचा आहे। ही एक साधी इच्छा व्यक्त केली। पण रमाईंची एक खूप मोठी अडचण होती। ती अडचण काय होती की एका उच्च विद्याविभूषित व्यक्तीचा सत्कार होणार आहे आणि त्यांची पत्नी ही फाटक्या अवस्थेमध्ये, कारण माता रमाईंनी जी साडी नेसली होती ती 7 ठिकाणून फाटलेली होती आणि एका उच्च विद्याविभूषित व्यक्तीचा सत्कार त्याची पत्नी अशा फाटक्या अवस्थेमध्ये जावं हे माता रमाईंना योग्य वाटत नव्हतं। म्हणून त्या चिंताग्रस्त अवस्थेमध्ये विचार करत होत्या की बाबासाहेबांचा सत्कार कसा बघितला जावा। त्यावेळेस त्यांना आठवण झाली की बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करते वेळेस छत्रपती शाहू महाराजांनी एक फेटा त्यांना नेसला होता आणि तो फेटा मी व्यवस्थित घडी करून एका ट्रंक मध्ये जपून ठेवलेला आहे। माता रमाईंनी ती ट्रंक उघडली, तो फेटा काढला आणि स्वतःच्या भोवती गुंडाळला आणि गुंडाळून माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार बघण्यासाठी गेल्या। आणि कशा बघत होत्या? पहिल्या रांगेमध्ये बसून नाही, मंचकावर बसून नाही, एका झाडाच्या मागे लपून छपून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार माता रमाई बघत होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लक्ष संपूर्ण समाजावर होतं। त्यांनी एवढ्या गर्दीतून ओळखलं की रमाई लपून छपून माझा सत्कार बघते आणि का बघते, लपून छपूनच का बघते, त्याचं कारणही कळलं। बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार संपन्न झाला। बाबासाहेब आंबेडकर खाली उतरले आणि त्या झाडाच्या दिशेने चालत गेले। त्या झाडाच्या दिशेने चालत गेले। माता रमाईंचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि माता रमाईंना म्हणाले की रामू, रामू, मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तो मी सोन्यासारखा केला असता। मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तो मी सोन्यासारखा केला असता, पण मला माझ्या या समाजाचा संसार उभा करायचा आहे म्हणून मी तुला न्याय देऊ शकलो नाही। आणि आज आमच्या या स्त्रिया, महिला, माता रमाईंचा अक्षरशः माता रमाईंनी फाटक्या साड्या नेसून आमच्या महिलांची परिस्थितीमध्ये इतका बदल घडलेला आहे की कपाट उघडल्या उघडल्या धडाम करणं साड्या खाली पडतात। हे माता रमाईंच्या त्यागामुळे। आणि तेच हक्क आणि अधिकार आमच्या महिलांचे साड्या वाटप करून विकून घेतले जातात। बरं, आमचे युवकही याच्यात मागे नाही, आमचे तरुण मागे नाही। आमच्या तरुणांची मतं 500-500 रुपयांवर, 1000-1000 रुपयांवर विकून घेतली जातात। बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस उच्च विद्याविभूषित होऊन या देशामध्ये आले, पाहिजे ती नोकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करू शकले असते, पाहिजे तो व्यवसाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करू शकले असते। आज या देशामध्ये गर्भश्रीमंतांची यादी बाहेर पडते, गर्भश्रीमंतांची यादी बनते, त्यावेळेस दरवर्षी गर्भश्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर अंबानीचं नाव असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं की मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी, मला माझ्या कुटुंबियांचं पालन पोषण करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय केला पाहिजे, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात जर केला असता तर आज या वर्षी देखील गर्भश्रीमंतांच्या यादीमध्ये अंबानीचं नाही, आंबेडकरचं नाव पहिल्या क्रमांकावर असतं। एवढा पैसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमवू शकले असते। पण मला अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय केला नाही। नोकरी किंवा व्यवसाय केला असता तर आज माझा जन्म लंडन किंवा अमेरिकेमध्ये झाला असता। नोकरी किंवा व्यवसाय केला असता तर आज माझ्याकडे करोडो रुपये असते। नोकरी व्यवसाय केला नाही, आज हा करोडोचा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी सोडून गेलेला आहे। आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अपील करेन की बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क आणि अधिकार आपल्याला मिळवून दिलेले आहे ते हक्क आणि अधिकार आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जपून ठेवले पाहिजे, त्याचं रक्षण आपल्याला केलं पाहिजे। 125 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जयंती साजरी करतोय, पण त्यातले एक अधिकार आपण रक्षण त्याचं करू शकत नाही। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला एकत्रित काम केलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क आणि अधिकार आपल्याला मिळवून दिले ते हक्क आणि अधिकार संपुष्टात आणण्याचं खूप मोठं धोरण या देशामध्ये सुरू आहे। हे टीव्हीवरनं ज्या बातम्या आपल्याला दिसतायत, ऐकू येत आहेत, त्या केवळ बातम्या नाही आहेत, त्यात एक संदेश घेऊन आलेले आहेत की तुमच्यावर पुन्हा ती मागची परिस्थिती लागू करण्यात येत आहे। आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगेन, कोणत्याही पॉलिटिकल पक्षामध्ये जरी तुम्ही असाल तरीही धार्मिकरित्या आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे। एका प्लॅटफॉर्मवर सगळे गट आणि तट सगळे विसरून आपल्याला एका ठिकाणी आलं पाहिजे।
आणि म्हणून या आजच्या या सभेच्या माध्यमातून हेही मी तुम्हाला अपील करेन. दुसरं अजून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या देशाचे PM नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आपण बघतोय की सतत वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहे आणि या वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यांवर प्रामुख्यानं जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या देशांचा दौरा आपले प्रधानमंत्री मोठ्या प्रमाणात करतात. अच्छा, हे का करतात? बौद्ध राष्ट्रांचा दौरा का सुरू आहे? इथून प्रधानमंत्री जातात, तिकडच्या जपानच्या प्रधानमंत्र्याला भेटतात, जपानच्या प्रधानमंत्र्याला सांगतात की आम्ही आमच्या देशातून तुमच्यासाठी हा धर्मग्रंथ आणलेला आहे, ही गीता आणलेली आहे, या गीतेवर आम्ही आमचा देश चालवतो. तिकडून मग तो प्रधानमंत्री, जपानचा प्रधानमंत्री त्यांना बुद्धांचं चरित्र देतो आणि सांगतो आम्ही या ग्रंथावर आमचा देश चालवतो, या ग्रंथावर आमचा देश चालवतो आणि म्हणून आम्ही आमच्या देशाची प्रगती करू शकतो. आणि मग हे मोदी नंतर तिकडे सांगतात की आमचाही देश बुद्ध राष्ट्र आहे, आमचा देश भारत ही बुद्ध भूमी आहे, भारत हे बुद्ध राष्ट्र आहे. हे आपण अनेक वेळा टीव्हीवरनं ऐकलं की मोदी म्हणतायत भारत बुद्ध राष्ट्र आहे. ते कुठे म्हणतायत? जपानमध्ये म्हणतायत. भारतात आल्यानंतर भारत हिंदू राष्ट्र आहे, जपानमध्ये गेल्यानंतर भारत बुद्ध राष्ट्र आहे. का? जपानच्या PM ला फसवता येणार नाही, त्याला माहित आहे हा बुद्धांची भूमी आहे, म्हणून त्याला सांगतात भारत हे बुद्ध राष्ट्र आहे आणि बुद्ध राष्ट्राच्या नावावर भारताला अनेक व्यवसाय आणि उद्योग PM नरेंद्र मोदींनी या देशामध्ये आणले. आपल्याला माहित आहे, हे सगळं माहित आहे. कहाणी याच्या पुढे आहे. बुद्धाच्या नावावर या देशामध्ये करोडो करोडो मिलियन्स, करोडो बिलियन्स या देशामध्ये आणले, करोडो रुपये या देशामध्ये आणले, अनेक व्यवसाय, अनेक बँक्स, अनेक मेक इन इंडिया सारखे प्रोजेक्ट या देशामध्ये आणलेत. बुद्धाच्या नावावर पैसा जगातून या देशामध्ये आणतायत आणि उद्योग अंबानी या सारख्या सवर्णांना उद्योग देत आहेत. बुद्धाच्या नावावर या देशामध्ये पैसा आणायचा आणि तो पैशाचा वापर सवर्णांना करायचा, करून द्यायचा, अशा पद्धतीने या देशामध्ये काम सुरू आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेन, हे जे PM आहेत ते तुमच्या बेसिसवर तुम्हाला बुद्ध राष्ट्र म्हणून तिथे जातात आणि आम्ही इकडे आमचे मीडियाचे जर कोण लोक असतील तर मी त्यांना विनंती करेन आणि तुम्हालाही विनंती करेन, दलित हा शब्द वापरणं बंद करा. दलित हा शब्द वापरणं बंद करा. कुठेही अन्याय झाला, अत्याचार झाला, दलितांच्या वस्तीवर अत्याचार, दलितांच्या कुटुंबावर अत्याचार, दलितांना प्रवेश नाकारला, दलितांना हे केलं, दलितांना ते केलं, हा दलित शब्द वापरायचा बंद करा. दलिताच्या ऐवजी बौद्ध वापरा. काय फरक होईल? समजा तुमच्या कुटुंबावर कुठेही अन्याय अत्याचार झाला, कोणत्याही वस्तीवर झाला, बौद्ध वस्तीवर 100 बौद्धांवर अन्याय अत्याचार झाला, अशी बातमी जर जगामध्ये गेली, हा सगळा जग तुमच्या पाठीशी उभा राहील, सगळा जग तुमच्या पाठीशी उभा राहील. दलितांवर अत्याचार होतो, जपान म्हणतो दलितांवर होतोय, आम्हाला काय घेणं देणं? बाबासाहेबांनी केवळ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बनवली नाही, त्यांना माहित होतं, बाबासाहेबांना माहित होतं मी जरी किती काही काम केलं तरी हा सरकार, हे लोक, ही व्यवस्था मला कधीही न्याय देणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टला असाइन केली, अलाइन केली, अफिलिएट केली, संलग्न केली. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टला संलग्न केली. या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट मध्ये 34च्या वर, 35च्या वर देश याचे मेंबर आहेत आणि 190 संस्था याच्या मेंबर आहेत. 190 संस्था याच्या. बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की मला हे सरकार न्याय देणार नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आमची नाळ या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टला जोडली. याच्याने काय होणार आहे? आम्ही कितीही आमचे अन्याय, अत्याचार, आमचा मागणी या सरकारला कितीही केली आणि या सरकारने जर आमच्या मागणीवर लक्ष दिलं नाही तर एक मेल जरी आम्ही या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या हेडक्वार्टरला केला आणि या सगळ्या संस्थांना त्याची कॉपी पाठवली, ही सगळी लोक तुमच्या समर्थनामध्ये उभी राहतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपली नाळ
बुद्ध धम्माच्या माध्यमातून या जगाशी जोडून दिलेली आहे. केवळ आपल्याला आपली ताकद ओळखता येत नाही. आम्हाला आमची ताकद माहिती नाही. आम्ही आजही डिप्रेस्ड म्हणून वागतोय, आजही दबलेले म्हणून आम्ही जगतोय. जो माणूस खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो माणूस जिवंतपणी घाबरतो तो जिवंतपणी मेल्यासारखा असतो, तो जिवंतपणी मेल्यासारखा असतो. आणि जो माणूस, जी व्यक्ती जिवंतपणी घाबरत नाही ती मेल्यानंतर देखील जिवंत असते, ती मेल्यानंतर पण जिवंत असते. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अपील करेन, हे डिप्रेस असणं, दबलेलं असणं वागणं आता आपल्याला बंद केलं पाहिजे. या देशाचे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात मूळ अधिकारी आहात, मूळ नागरिक आहात. या देशाचा ओरिजिनल धम्म तुम्ही फॉलो करत आहात. इस्लाम बाहेरून आला, ख्रिश्चन बाहेरून आला, हिंदुइझम तर या देशामध्येच नव्हता. आणि म्हणून हे बुद्धिझम या देशातला, या देशाचे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात नाग लोक, जे बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा घेतली त्याचं कारणही दिलं की या ठिकाणी नागलोकांची वस्ती होती आणि नागलोकांनी खूप मोठ्या प्रमाणात बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांची आम्ही लोक आहोत. आणि म्हणून या देशाचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिला. आणि म्हणून मी बौद्ध म्हणून तुम्हा सगळ्यांची एक जबाबदारी आहे, ती आपल्याला पाळावी लागणार आहे. आणि हे मुद्दे बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. स्कूल कॉलेजेस निर्माण करणं, सेमिनरीज निर्माण करणं, अनाथालय निर्माण करणं, रुग्णालय निर्माण करणं, बौद्ध साहित्यांचं प्रकाशन करणं, प्रिंटिंग प्रेसेसची स्थापना करणं आणि या समाजाला कॉमन ऍक्शन घेण्यासाठी तयार करणं. आणि म्हणून मी तुम्हाला या अजेंड्यावर काम करायसाठी सांगतो. राजरत्न आंबेडकरचं काम करायला सांगत नाहीये, माझं वैयक्तिक काम करायला सांगत नाहीये. आणि मला जर तुम्हाला माझ्या कामासाठी लावायचं असतं तर मी तुम्हाला हे मुद्दे कधीच सांगितले नसते. तुम्हाला माझे अजेंडे सांगितले असते, बाबासाहेबांचे अजेंडे सांगितले नसते. मी माझा अजेंडा का नाही सांगत? कारण मी माझं आयुष्य कधीच संपवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात लाडका सुपुत्र होता राजरत्न. हा राजरत्न 2-2.5 वर्षाचा असताना त्याला डबल निमोनिया झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस एका केस संदर्भात हायकोर्टामध्ये गेले होते. माता रमाईने तातडीने निरोप पाठवला की बाबासाहेब तुम्ही जिथे कुठे असाल ताबडतोब घरी निघून या. बाबासाहेब आंबेडकर हायकोर्टामधून ताबडतोब ते ज्या चाळीमध्ये राहत होते त्या चाळीमध्ये आले. 10x10 त्यांची खोली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी जसाही त्या चाळीमध्ये प्रवेश केला, या राजरत्नाने आपले प्राणत्याग केले. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके ओक्सापोक्षी रडले, भिंतीला डोकं आपटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रडत होते. बाबासाहेब आंबेडकरांना त्या अवस्थेत कधीही कुणी बघितलं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांना शांत करण्यासाठी तिकडच्या लोकांनी अनेक प्रयत्न केले. बाबासाहेबांना शांत केलं आणि शांत केल्यानंतर बाबासाहेबांकडे एक प्रश्न उपस्थित केला की बाबासाहेब, राजरत्नाच्या पार्थिवावर आता आपल्याला अंत्यसंस्कार करायचे. कफन आणण्यासाठी, विधी करण्यासाठी जो पैसा लागतो, जो निधी लागतो तो आपण आम्हाला द्या. बाबासाहेब एवढं ऐकताच अजून ढसाढसा रडायला लागले. शेजारी रमाई बसल्या होता. रमाईंना कळलं या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. रमाईंना कळलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या खिशामध्ये राजरत्नाच्या पार्थिवावर टाकण्या इतपत, कफन घेण्या इतपत देखील पैसा नाही. माता रमाईंनी एक साडी काढली, ती साडी फाडली आणि राजरत्नाच्या पार्थिवावर कफन म्हणून टाकली. बाबासाहेब आंबेडकर या राजरत्नाच्या आठवणीमध्ये सांगतात की राजरत्नाला ज्यावेळेस मी फिरवायचो त्यावेळेस त्याच्याशी गप्पा मारायचो. त्याच्याशी गप्पा मारताना मी म्हणायचो की तू माझा सिंह आहेस, तू माझा सिंह आहेस. तुला मोठं झाल्यानंतर खूप मोठे पराक्रम करायचे. तू एका लढवय्या घराण्यामध्ये जन्म घेतलेला आहेस, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राजरत्नाशी बोलायचे. मी ज्यावेळेस हे सगळं वाचलं त्यावेळेस मला कळलं की माझं जे नाव आहे, मला एवढंच माहित होतं की माझं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात लाडक्या सुपुत्रावर ठेवलेलं आहे, एवढंच मला माहिती होतं. पण हा राजरत्न कोण होता, याचं काय काम होतं, याचं अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी काय केल्या होत्या हे मला काहीच माहित नव्हतं. त्यावेळेस मी थोड्या वेळ ते पुस्तक बंद केलं आणि विचार करायला लागलो की या राजरत्नाला जर दीर्घ आयुष्य मिळालं असतं
आणि यानं मोठं झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या वडिलांचं उर्वरित राहिलेलं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्याचं जे काम राजरत्नने आपल्या आयुष्यामध्ये केलं असतं तेच काम आता मला माझ्या आयुष्यामध्ये करायचं आहे असा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून मी आता त्या राजरत्नाचं आयुष्य जगतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सुपुत्राचं आयुष्य जगतो. तुम्ही जरी मला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू म्हणून जरी बघत असाल तरी मी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू म्हणत नाही. मी आधी विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुपुत्र आहे आणि मग नात्याने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अपील करीन की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 4 मुलं अक्षरशः औषध उपचार अभावी या जमिनीमध्ये गाडली. त्यांच्या 4 मुलांचं आहुती बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आज तुमच्या मुलाला साधा ताप जरी आला 101 102 जरी आला तरी हायली क्वालिफाईड उच्चच्या उच्च डॉक्टराकडे तुम्ही धाव घेता आणि तो स्वतःचा मुलगा बरा करून घेता. बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती असताना देखील पैसे असताना देखील कोणताही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाला हात लावायला तयार नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा मुलगा पैसे असताना पण त्यांचा मुलगा आधी जमिनीत गाडावा लागला. त्यानंतर तुमच्या मुलाला आज तुमचे डॉक्टर हात लावतायत. ही बाबासाहेब आंबेडकरांनी आधी आहुती दिली, त्यानंतर तुमची मुलं आज डॉक्टर चेक करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतो, बाबासाहेब आंबेडकरांचं उर्वरित राहिले जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही हे काम करत आहोत. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने याला योगदान द्या, याचे सभासद व्हा. तुमचा आकडा तुम्ही स्वतः जाहीर करा की आम्ही किती आहोत. मी गेल्या 22 ऑक्टोबरला आम्ही दीक्षाभूमीहून ही योजना राबवली. एक टोल फ्री नंबर रजिस्टर केला. 3 महिन्यांमध्ये आम्हाला 1 ते 1.5 लाख लोकांचे फोन आले आणि त्यांनी स्वतःची रजिस्ट्रेशन बौद्ध म्हणून आमच्याकडे केलं. जर 3 महिन्यांमध्ये 1 ते 1.5 लाख लोक सदस्याची नोंदणी करू शकतात तर 10 ते 12 वर्षांमध्ये नक्कीच आमचा आकडा 90 लाख नसेल 9 कोटी असेल एवढं मी खात्रीने सांगू शकतो. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अपील करेन की आमची जी आताचं नवीन युनिट आहे हे नवीन युनिट केवळ पद घेऊन घरात बसण्यासाठी नाही. ज्यांच्या ज्यांच्याकडे बौद्ध धम्माची ज्यांची दीक्षा झालेली नाही, बौद्ध धम्माचे सर्टिफिकेट नाही, अशांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम तुम्ही करा. त्यांचे सदस्य नोंदणीचा अर्ज भरून घ्या, त्यांचा डेटा भरून घ्या. तुम्ही लोक कुठे आहात काय आहात याची जगाला पत्ता नाहीये. तुम्ही इथे राहता, तुम्ही कशावरून बौद्ध आहात, तुमची नोंद नाही, तुमची ओळख नाही. आणि म्हणून तुमची नोंद करून घ्या, त्या रजिस्टर मध्ये नोंद करून घ्या. तुमची मुलं किती ग्रॅज्युएट आहेत, किती 10वी पास आहेत, जेणेकरून त्यांच्यासाठी चांगल्या योजना आपल्याला सरकारच्या असू किंवा विदेशातल्या असू त्यांच्यासाठी राबवता येतील. ही सगळी नोंद आपण करून घेऊ आणि कशा पद्धतीने बाबासाहेबांचे हे उद्देश आपण पूर्ण करू शकू याच्यावर या कमिटीने या युनिटने लक्ष केंद्रित करावं अशी मी या सगळ्यांना अपील करीन. आज जरी आमच्याकडे गल्ली गल्ली किंवा जिल्ह्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस नसतील पण आमच्याकडे विहार आहे. त्या विहारांमधनं सगळ्या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास सुरू करा. UPSC MPSCचा अभ्यासक्रम त्या विहारांमधनं सुरू करा. आज आमच्या विहारांची कार्यक्षमता फक्त त्रिशरण आणि पंचशील करून ठेवलेली आहे. संडे टू संडे उघडायचं, 10-15 मिनिटं पंचशील घ्यायचं आणि बंद करायचं, पुढच्या संडेला उघडायचं. असं करू नका. तुमच्या विहारांची कार्यक्षमता 7 ते 8 तास असली पाहिजे. अशा पद्धतीचं कार्यक्रम त्याच्यातनं राबवा. तुमच्या विहारांमधनं भंतेजी घडो किंवा न घडो तुमच्या विहारातनं IAS आणि IPS हा जरूर घडला पाहिजे. अशा पद्धतीने काम करा, अशा पद्धतीने काम करूया. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना या युनिटचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण खूप मोठ्या पद्धतीने ही शाखा बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय आणि उद्देशांवर चालवाल अशी मी अपेक्षा आपल्याकडनं करतो. आपण या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल आभार. आपणही बऱ्याच वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. साहेबांनी जी उद्दिष्ट सांगितली त्यातलं आम्ही यापूर्वी सर्व समाजाला भारतीय बौद्ध महासभेचे सभासदाचे फॉर्म आम्हाला अजून प्राप्त झालेले नाहीत परंतु ते आलेले आहेत. ते आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि ते फॉर्म प्रत्येक सभासदाला आम्ही व्हॉट्सअपवरून त्या फॉर्मचे प्रति
दिलेले आहेत, म्हणजे घरोघर असे पोहोचवलेले आहेत. काही जणांना कळलेलं नसेल की सभासद फॉर्मचे त्यामध्ये आपल्या कुटुंबाची पूर्ण माहिती भरायची आणि त्यानंतर ती संपूर्ण माहिती फॉर्म आमच्याकडे जमा करायचे आणि ते फॉर्म आम्ही ऑनलाईन मुख्य म्हणजे कार्यालयाला आम्ही ते पाठवणार आहोत. जेणेकरून निव्वळ बहुधांची लोकसंख्या आपली ह्या विभागातील ह्या पद्धतीने कळेल आणि त्याचा फायदा काय ह्या पूर्वीच साहेबांनी सांगितलेले की त्यानुसार आम्ही याच्यापुढं ज्यावेळी आम्हाला फॉर्म आता येणार आहेत, आम्ही जाणार आहोत नाशिकला, तिकडून आम्हाला ते कलेक्ट करायचे आहेत सगळे धार्मिक सर्टिफिकेट, परत बौद्ध असल्याचे सर्टिफिकेट, परत मंगल परिणयाचे सर्टिफिकेट, सभासदांच्या पावत्या थोड्या दिवसात आपणा सर्वांना मिळतील. फक्त मी इथं एकच पुन्हा मी आपल्या सर्वांना सर्व बौद्धांना म्हणजे विनंती करतो की आपले कुठेही कुठेही काम करू दे, कुठल्याही पक्षात असू दे, कुठल्याही संघटनेत असू द्या, पण फक्त बौद्ध म्हणून आपण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या बुद्धिस्ट सोसायटीचे सभासद असायलाच हवं, हे कंपल्सरी समजा. कारण तिच्याशिवाय तुम्ही बौद्ध आहात याला ओळखच नाही. याचं सविस्तर विवेचन साहेबांनी केलेलं आहे. याबद्दल मी साहेबांचा धन्यवाद मानतो. या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा देवरोड शाखेच्या वतीने हा कार्यक्रमाला आपण सर्वजण इथं उपस्थित झालात. आपल्या इथं अनेक मान्यवर आले, महिला वर्गाने जास्त इथं योगदान दिलेलं आहे. आपणा सर्वांचं मी देवरोड शहराच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो आणि महासभा देवरोड शाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय मुख्य कार्यालय यांना 5,000 रुपयाचे धम्मदान देत आहोत. त्याचा स्वीकार आदरणीय राजरतनजी आंबेडकर साहेबांनी स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे बुद्धिस्ट सोसायटी भारतीय बौद्ध महासभेला ज्या उपासकांना दान द्यायचं असेल त्यांनी स्वखुशीने धम्मदान करावं. आम्ही जे हे मुवमेंट चालवत आहोत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून, ही संपूर्ण मुवमेंट आम्ही समाजाच्या पैशावर चालवत आहोत. मगाशीच मी बुद्ध विहारांचं तुम्हाला उदाहरण दिलं. आम्ही जर काँग्रेसवाल्यांकडनं पैसा घेतला तर आम्हाला काँग्रेसचं काम करावं लागेल, आम्ही जर बीजेपीचा पैसा घेतला तर आम्हाला बीजेपीचं काम करावं लागेल. आणि म्हणून मी हा पैसा समाजाच्या लोकांकडनं आम्ही या समाजाकडनं घेतो, जेणेकरून आम्हाला समाजाच्या दृष्टिकोनातनं काम करावं लागेल. आणि म्हणून जो पैसा देतो तो आदेशही देतो. आणि म्हणून मला काँग्रेस आणि बीजेपीच्या आदेशावर काम करायचं नाही, मला आमच्या या समाजाच्या आदेशावर आम्हाला काम करायचं आहे. आणि म्हणून समाजाच्या लोकांना आम्ही अपील करत असतो नेहमी की जास्तीत जास्त निधी, हा जो निधी आम्हाला देत आहात, मी माझी स्वतःची नोकरी आहे, यांचा व्यवसाय आहे, यांची नोकरी आहे, आम्ही सगळे आमच्या वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आमच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत. हा सगळा निधी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या लीगल बँक अकाउंटमध्ये जमा होत राहतो. आणि जे काही डॉक्युमेंट्स असतील, जे काही सर्टिफिकेट्स असतील, त्याचं छापण्याचं काम किंवा ऑफिसेस चालवण्याचं काम आणि येणाऱ्या काळामध्ये जमिनी घेऊन किंवा भाडे तत्वावर शाळा आणि महाविद्यालय चालू करण्याचं काम या सगळ्या निधीमधनं आम्ही करणार आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीने या निधीचा वापर आम्ही या ठिकाणी करत आहोत. आडनाव काय? निलेश गजबे या मुलीने आयुष्यमान संकल्प गोळे यांचा गीतांचा कार्यक्रम होणार आहे, तरी सगळ्यांनी त्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती.